प्रेज लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून पहिले करिंथ्याचा 15वा अध्याय आणि 33वे वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. देवाचा सेवक संत पौल वचनाद्वारे आपल्याला बोध करत आहे की फसू नका. कुसंगती म्हणजे वाईट संगती, वाईट मैत्री. तुम्ही जर वाईट संगती कराल तर तुम्ही फसले जाल. ह्या जीवनामध्ये दोन प्रकारची संगती असते, एक म्हणजे चांगली संगती असते, एक म्हणजे कुसंगती असते. तर आपण कुठल्या संगतीमध्ये जडलेले आहोत हे आज आपण बघायला पाहिजे. पवित्र वचनामध्ये पहिले करिंथ्याचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय, तुम्ही जारकर्माची संगती करू नये. आणि आपल्या संगतीमध्ये जर असे कोणी जारकर्मी किंवा थट्टा मस्करी करणारे किंवा दुष्कर्म करणारे असेल तर त्याचा परिणाम तुमच्या चांगल्या स्वभावावर होईल आणि तुमचं बोलणं, वागणं, स्वभाव हे सर्व बिघडून जाईल. तुमच्या चांगल्या स्वभावाचं रूपांतर वाईट मध्ये होईल. तर आपण कोणाबरोबर संगती केली पाहिजे आपण बघूया वचनाद्वारे. नीतिसूत्रे ह्याचा 13वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये असं लिहिलंय की जे सुज्ञ आहेत त्यांची संगती धरा, म्हणजे तुम्ही सुज्ञ व्हाल. कारण वाईट संगतीने, मूर्खांच्या संगतीने कष्ट होतात, नाश होतो, घात होतो. पुढचं वचन आपण बघूया. रोमकरस पत्र ह्याचा 12वा अध्याय आणि 16वं वचन. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर जे लीन, दीन, नम्र अशा चांगल्या लोकांची मैत्री करा. आमेन, हालेलुया. एक खूप सुंदर बोध इथे पवित्र शास्त्रामधून आपल्याला मिळत आहे की तुम्ही मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर तुम्ही कोणाबरोबर मैत्री करा, जे लीन आहेत, जे नम्र आहेत, जे दीन आहेत. आमेन. आणि पुढे जर आपण नीतिसूत्र ह्याचा 24वा अध्याय आणि पहिलं वचन वाचलं, त्याच्यात लिहिलंय, दुर्जनांचा हेवा करू नको, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको. हालेलुया. कारण वाईट संगतीने जीवनाचा नाश होतो. आणि जेव्हा आपली चांगली नीती बिघडून जाते तेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जातो. आणि म्हणून आपली संगती चांगल्या लोकांबरोबर असली पाहिजे. वाईट संगतीमधले लोक यांचं चित्त ह्या जगिक गोष्टींवर असतं. ते ह्या जगिक मोहामध्ये रमून गेलेले असतात. देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टींमध्ये ते रमतात, त्यांना त्याच्यामध्ये आनंद होतो. त्यांना देवाची संगती आवडत नाही. म्हणून आपण जारकर्मी लोकांबरोबर, दुष्कर्म करणाऱ्या लोकांबरोबर संगती ठेवू नये, तर आपण सुज्ञ लोकांबरोबर संगती ठेवायला पाहिजे. जे लीन, दीन, नम्र आहेत अशा लोकांबरोबर आपण संगती ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा लोकांबरोबर संगती ठेवतो तेव्हा आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाढतो, आपला स्वभाव बिघडत नाही आणि आपलं जीवन फलवंत होतं. आमेन. इतकंच नाही तर नाशापासून आपण वाचतो. आणि म्हणून ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना सर्व वाईट संगतीपासून बाहेर आणो, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती देव. आणि आपली संगती चांगल्या लोकांबरोबर, सुज्ञ लोकांबरोबर, जे लीन, दीन, नम्र आहेत, जे परमेश्वराला भिवून वागणारे आहेत, अशांबरोबर आपली संगती असावी हीच माझी प्रार्थना आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.